चिप शॉट आहे हा झेल खूप महत्वपूर्ण आणि त्या ठिकाणी मात्र निमेश कोणतीही चुकी करणार नाहीये। निमेश सामने छोटा पॅक बडा धमाका फलंदाज या ठिकाणी बाद होताना विश्वनाथ आज कागदोपत्री स्ट्रॉंग होता परंतु मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकला नाही। विशाल कोळीने जाळ्यात फसवलं, शिकार मिळाली। फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन। थँक्यू वेलकम बॅक। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। बिग विकेट यावेळेला पाहायला मिळतोय। फलंदाज विश्वनाथ जाधव बाद झाल्यानंतर या ठिकाणी त्याचे छोटे बंधू विजय जाधव त्या ठिकाणी जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। आज काहीच करू शकले नाही आपल्या संघासाठी। अल्पेश दादा भोईर यांनी प्रेझेंट केलेला पुरस्कृत आहेत खुशी 11 धानीव यांनी शिवनेरी चषकावर सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं नाव कोरलं गेलं होतं। अशा प्रकारचा संघ पाहायला मिळतोय आणि त्यांचे परिपूर्ण मात्र शिवनेरी चषकाचे आपण पाहिला अनिलजी किनी या ठिकाणी उपस्थित झाले होते। आज विनायक किनी यांना आपण पाहतो, रितेश किनी असतील, नयन किनी असतील, तुषार किनी असतील, कौशल असतील, निलेश किनी असतील, ही संपूर्ण टीम आली होती आणि त्यांच्या माध्यमातून मात्र 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य सुद्धा या स्पर्धेला आलेले आहे। त्यांचं मनपूर्वक धन्यवाद। विशाल कोळी विकेट टेकिंग गोलंदाज हलक्याच्या हाताने विजय जाधव यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला। हा ना करता करता आसिफ धाव घेण्याच्या मूड मध्ये नाहीये मात्र रुपेश कोळी पुढे सरसावला गेला होता। तत्पूर्वी कोणतीही धाव येत नाहीये। खूप चांगली गोलंदाजी विशाल कोळी अनेक खेळपट्ट्यांवर आपल्या नावाचा डंका यांनी मात्र वाजवलाय। अशा पद्धतीने मात्र आपण पाहू शकता तोच खेळाडू गोलंदाज मिस्टर विशाल कोळी। कट केला जातोय। रुपेश कोळी मात्र पुढे सरसावेल। आसिफ जिथे धाव घ्यायची गरज होती तिथे धाव घेतली नाही आणि जिथे धाव नव्हती तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला, त्याचा पलटवार होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आसिफ शेखला परतावं लागेल। स्वतःच्या पायावर स्वतःने कुराड मारून घेणं अर्थातच धावचित बाद होणं स्वस्तात यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये येत असताना तालमेलची कमी पाहायला मिळाली। एस नो अँड वेट या तीन गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला नाही। फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला गॉन। थँक्यू डीजे। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 0 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज थोडीशी घाई करा जरा। क्विकली आपण लेदर क्रिकेट खेळत नाहीये की तुम्हाला हेल्मेट पॅड वगैरे बांधून तुम्हाला राहायचं आहे। फक्त बॅट घ्यायची, हँड ग्लोव्ज घालायचे आणि मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे। तो वेळ वाचेल आपला जेणेकरून आज आपल्याला एक संघ क्लिअर करता येईल। सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। अमरदीप क्रीडा मंडळ जलसर आयोजित अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022चा हा धूमधडाका अर्थातच क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। नवीन फलंदाज आसिफ शेख याचे बंधू हकीम शेख, विश्वनाथ जाधव याचे बंधू विजय जाधव। हलक्याच्या हाताने तू चल मैं आया अशी स्थिती यावेळेला पाहायला मिळते आणि विजय जाधव सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परतत असताना खुशी 11 गावदेवी धानीव ज्यांनी प्रेझेंट केले मात्र आता थोडंसं यावेळेला नाराज असतील। अर्थातच अल्पेश दादा भोईर। मात्र हा खेळच आहे असा क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय कारण क्रिकेट जर तरला थारा नाहीये। फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन विजय जाधव गॉन। जय विश्वकर्मा आज खरी गरज असेल या खेळाडूला। मला आठवतं 2015 मध्ये गावदेवी धानीव संघामध्ये त्यांनी डेब्यू केला, पदार्पण केलं। खासदार चषक होतं। आदरणीय सन्मान्य बळीराम जी जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहू शकलात नवनिर्वाचित खासदार होते आणि त्याच वेळेला भिनारमध्ये जी स्पर्धा झाली तिथे 2015 मध्ये आणि त्याच वेळेला मात्र जयने डेब्यू केला होता, पदार्पण केलं आणि पहिलाच मॅन ऑफ द मॅच घेतला गेला होता। तोच खेळाडू जय विश्वकर्मा, कूल माइंड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं।
कधी कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट न करणारा खेळाडू, अर्थातच डिसिप्लिन क्रिकेट ज्याने मात्र आतापर्यंत बाळगलंय असं जय. खोलवर चेंडू आणि विशाल कोळीने मात्र या वेळेला विकेट मेडनवर फेकण्याचा कारनामा केलाय. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. आपल्या बोटांतील जादू दाखवली, आपल्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी घेत या खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडली आणि फलंदाजाला मात्र एका मागोमाग एक बाद करत असताना या ठिकाणी खूप सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं. सनी बोकाळे मात्र पुढे सरसावला होता आणि सुरेख पद्धतीने त्या ठिकाणी जजमेंटने झेल टिपला गेला. पहिलं षटक सफल यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केलं मिस्टर विशाल कोळीने. अगदी सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण प्रदर्शन यावेळेला दाखवत असताना पाहायला मिळतोय. जय विश्वकर्मा कॅलिबर खेळाडू आहे, एका साईडला हकीम शेख अपकमिंग यंग टॅलेंट, परंतु आज खरी गरज असणार आहे संकटात सापडलेल्या संघाला वर काढण्यासाठी खूप मात्र झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण संघर्ष हा एकमेव यशाचा मार्ग आहे. गोलंदाजी मार्कवर म्हणतात ना, कष्ट इतके शांततेत करा की यश धिंगाणा करेल. जर तुम्ही कष्ट मात्र यावेळेला चांगले केले तर डेफिनेटली यश तुम्हाला मात्र त्या ठिकाणी मिळेल. परंतु इथे खरी कसोटी असेल, कारण 6 षटकांचा सामना आहे, 5 षटकं आहेत, 30 चेंडू तुम्हाला चिकाटीने खेळावे लागतील. ही कसोटी मात्र यावेळेला पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही फलंदाज मातब्बर खेळाडू आहेत. पहा, कागदोपत्री विश्वनाथ जाधव चांगला खेळाडू पाहायला मिळाला, नो डाऊट त्याचं सातत्य चांगलं आहे, परंतु सिच्युएशन वेगळी आहे, खेळपट्टी वेगळी आहे, टुर्नामेंट वेगळी पाहायला मिळते, संघ वेगळा आहे. आणि अशा या सिच्युएशनची निगडीत जेव्हा तुम्ही चांगला खेळ करता डेफिनेटली प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घर करून जाता. परंतु तिन्ही फलंदाजांनी फ्लॉप शो कामगिरी केली. विश्वनाथ बाद झाला, तदनंतर विजय जाधव बाद झाला, आसिफ बाद झाला दुसऱ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर विजय बाद झाल्यानंतर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो हकीम आणि एका साईडला जय. संचित, नायगाव एक्सप्रेस, रफ्तार का राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं संचित गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एका साईडला शैलू आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम शैलू. एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं शैलेंद्र घोडेकर. संजीत आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाजी मार्कवर येताना पहिलं षटक मात्र सफल. 0 धावसंख्या. आतापर्यंत खातं ओपन केलेलं नाहीये. कालच्या दिवसात सुद्धा 1 मेडन ओव्हर आपण पाहिली होती. 3 हॅट्रिक आतापर्यंत झाले, 2 मेडन ओव्हर. मोठा प्रहार हकीम शेखच्या बॅट मधून आलेला, छोटा पॅक बडा धमाका, धानिव ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6. अतिशय सुंदर असा फटका पाहायला मिळाला. मनगडामध्ये जान आहे, कलयो के द्वारे यहाँ पर खेल दिया इस गेम को. जबरदस्त फटका यावेळेला पाहायला मिळतोय. षटकारात परावर्तित करतोय आणि थोडंसं कुठेतरी प्रेशर होतं ते मात्र रिलीज करण्याचं काम करतोय हकीम. ओपनिंग स्टार्ट चांगली करतो आज. थोडंसं त्याला पाठीमागे ठेवलं आणि 4थ्या क्रमांकावर आज भरवशाची फलंदाजी कर असे संकेत मात्र डगआउट मधून आले असतील त्या हकीम शेखला आणि रिस्पॉन्सिबिलिटी पहिल्या चेंडूवर जाणतोय. षटकाराने खातं ओपन करतोय संघाचा आणि वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते खुशी 11 धानिव संघाची 6. 3 गडी बाद. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न रितेश गंगेकर याच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेला. संचितने केलेला कमबॅक या अगोदर निमेश चांदने थोडासा शिवनेरीमध्ये महागडा ठरला गेला होता. तदनंतर त्याने पुनरागमन केलं असेल यात काही ती मात्र शंका नाही आहे, कारण शैलू सारखा एक मातब्बर खेळाडू, एक्सपिरियन्स खेळाडू जेव्हा असेल त्यावेळेला मात्र हे खेळाडू घडताना त्याच्या गायडन्सने जरूर पाहायला मिळतात. परंतु आपलं कर्तव्य काय असतं की आपण त्यापासून मात्र काहीतरी शिकणं खूप गरजेची गोष्ट, कारण प्रत्येक माणूस हा परिपक्वत नसतो, काही ना काहीतरी शिकत राहतो, हे आपण सातत्याने पाहिलंय. उलटा चेंडू होता, बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावेल रुपेश कोळी. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते खुशी 11 धानिव या संघाची 7 या धावसंख्येवर. संजय भोईर मात्र यावेळेला आमच्या समोर जोडले गेलेत. 7 धावा फलकावर पाहायला मिळतात. 6 धावा क्षमस्व यावेळेला धाव येत नाहीये. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा संचित उलटा चेंडूला कन्वर्ट करू शकले नव्हते आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं.
यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेला इनसाइड आउटचा फटका लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चेंडू निघून जाईल. आमचे कॅमेरामॅन अनुराग चव्हाणच्या अभिवादनासाठी आलेला हा खणखणी सनसणी दर्जेदार उत्तुंग षटकार. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 12 धावा 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 2 षटकार आतापर्यंत संचितच्या गोलंदाजीवर पाहायला मिळत आहेत. वेग चांगला आहे. अचूक टप्प्यावर यावेळेला मारा पाहायला मिळत नाहीये. 2 चेंडू व्यवस्थित हाताळले, 2 षटकार आले आणि हकीम शेख कॅलिबर खेळाडू आहे. पॉवर प्लेचं बंधन, दुसरे षटक, पहिले षटक विशाल कोळीने अप्रतिम हाताळलं. अप्रतिम वेगवान यावेळेला मारा करत असताना पाहायला मिळतोय. अनबिलिव्हेबल डिलिव्हरी पाहायला मिळते. ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला ज्यावेळेला पिच करतात त्यावेळेला डेफिनेटली आपल्या संघाला आणि स्वतःला खूप बेनिफिट मिळतं. तुमचा इकॉनॉमी खूप चांगल्या प्रकारचा सुधारू शकतो आणि अशा वेळेला गोलंदाजी करत असताना संचित मात्र इम्प्रोव्हायझेशन करतोय. धावांची गती स्कोर कार्डवर 12 धावा. खुशी 11 धानिव या संघाची. शेवटचा चेंडू घेऊन संचित. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार, ताकदीचा वापर आणि यावेळेला हकीम शेखच्या बॅट मधून आलेला खणखणीत दर्जेदार षटकार. 3 षटकार येत आहेत. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर संचितने वेगेचा परिपूर्ण फायदा उचलला नाही. शैलू तेच रिॲक्शन करतोय की तुला मात्र ऑफ्टनच्या बाहेरच चेंडू फेकायचे होते. यावेळेला क्लीन बोल्ड करण्याच्या नादामध्ये मात्र अंगलट आलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. ते मात्र हकीम शेखच्या बॅट मधून आपण पाहू शकतायत. अप्रतिम ग्लोरियस शॉट पाहायला मिळाले. सुपर बॅटिंग. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. तिन्ही षटकारात परावर्तित केलं गेलंय. खुशी 11 धानिव व प्रेझेंट करत असताना अल्पेशदादा भोईर सौजन्य करतात या संघाला. अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 या स्पर्धेची आणबाण शान मान सन्मान सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आजचा सलग 4था दिवस. उद्या ओपन गटाना मात्र ओपन मधील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि टेनिस क्रिकेटचे दिग्गज कलाकार या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 18 धावा. पहिल्या षटकात विशाल कोळीने मात्र अप्रतिम गोलंदाजी केली आणि आपल्या बोटांतील जादू दाखवत असताना फिंगरचा परिपूर्ण उपयोग केला. वेगवेगळ्या संयुक्त मिश्रणाने गोलंदाजी करत मात्र फलंदाजांना नाचवलं आणि पहिलं यशस्वीरित्या षटक फेकण्यात यश मिळालं. टॅप केला जातोय अंडरम बॉक्स कॉपीबुक स्टाईल मध्ये. विशाल कोळी डिरेक्ट हिट करतोय. जय विश्वकर्माला परतावं लागेल. फॉलो थ्रू मध्ये खूप कठीण असतं अशा गोष्टी करणं, परंतु विशाल कोळीचं प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन असलेली ताकद यावेळेला पणास लावून मात्र जय या नॉन स्ट्राईकला धावतोय. तर हा फलंदाज जर बाद झाला तर डेफिनेटली कुठेतरी मात्र याचा फायदा आपल्याला मिळेल. आज जय विश्वकर्मा याच्या जागी नीरज कुमार अर्थातच कलवा या खेळाडूला मात्र आपण पाहतो. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूच्या हाईटकडे जाऊ नका, कारण या खेळाडूकडे खूप मोठी गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद आहे. 1 चेंडू 6 धावांची गरज असताना मी भिवंडीमध्ये घोटगावच्या मैदानात समालोचन करत होतो आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र दडपण आणलं होतं, परंतु याच खेळाडूने कलवाने 1 चेंडू षटकार ठोठावत फायनलचे दरवाजे उघडे केले. मात्र हाच तो खेळाडू नीरज कुमार कलवा मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली, धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 18 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. आज विशाल कोळीने दाखवलेली गुणवत्ता आणि गुणवत्ताचं गाठोडं नेहमीच त्याच्या पाठीशी राहिलंय. अशा प्रकारचा एक खेळाडू पाहायला मिळतोय मिस्टर विशाल कोळी. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा अमरदीप क्रीडा मंडळ जलसर आयोजित अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत. त्यांची पावलं या ठिकाणी थिरकायला लागलेत, कारण दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये लंच नंतर प्रत्येक प्रेक्षक वर्ग या मैदानाकडे वळताना पाहायला मिळतो. या सर्व प्रेक्षक वर्गांना आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून मानाचा मुजरा असेल. हकीम शेखचे आज बॅट बोलू लागले, परंतु आता या 4 षटकांमध्ये त्याला टिकून राहावं लागेल. संघाला मात्र या ठिकाणी चांगलं करून दाखवावं लागेल.
हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं होतं, परंतु मनीष वैती जिथपर्यंत फील्ड करेल तिथपर्यंत एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपण प्रसारित होतं. युट्यूबवर आपण पाहू शकतायत आणि जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी ऑन साईडला जरूर खेळला गेला. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना नीरज कुमारने खेळलेला हा मात्र कलवाने खेळलेला हा स्ट्रोक एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. इथे पार्टनरशिपची खूप मोठी गरज असेल. इथे पार्टनरशिप बिल्ड झाली. सिंगल डबलला प्राधान्य दिलं. षटकार चौकारांत परावर्तित केलं तर डेफिनेटली एक 60-70च्या घरात जर संघ गेला तर एक बेनिफिट मिळेल, फाईट पाहायला मिळेल. परंतु तसं घडेल का याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय डगआउटच्या दिशेने सुद्धा. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग अँड सीम प्ले अँड मिस यावेळेला होत असताना पाहायला मिळतोय. मिस्टर हकीम शेख धावसंख्या स्थिरावली गेले. सावध पवित्रा घेत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल कोळी आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेला पाहिलं स्क्वेअर ऑफ द विकेट. सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला खेळलं गेलंय. तत्पूर्वी चेंडू फार वेगाने निघून जातोय. क्षेत्ररक्षक पुढे येईल, फेकी करेल संचित. तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली मिळतात हकीम शेखला आणि खुशी 11 धानिव संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. तो पाहायला मिळतोय 22 या धावसंख्येवर. विश्वनाथ जाधव स्वस्तात बाद झाला. 2 चेंडूचा मात्र खेळ त्याने साकारला, परंतु कोणतीही धाव आली नाही. तदनंतर आसिफ बाद झाला आणि विजय जाधव हे तिन्ही फलंदाज डकवर बाद होत असताना मात्र स्थिती नाजूक होती. हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट, मास्टर माइंड क्रिकेट यावेळेला हकीम शेखच्या माध्यमातून पाहायला मिळतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. तत्पूर्वी मेल फक्त सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना खुशी 11 धानिव हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 2 षटकांमध्ये या 23 धावा जमविल्यात आणि विशाल कोळीने फक्त या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर विचार केला तर फक्त 5 धावा खर्च केल्या. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं. तीन षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. निमेश सानने मात्र गोलंदाजी मार्कवर. जयप्रकाश कोळी, विशाल कोळी यांचे मात्र बंधू यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. मंगलदास घरत किचन बुजिंग सेंटर माकणे यांच्या माध्यमातून, घरत किचन बुजिंग सेंटर यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा दिल्यात. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जे दाते आहेत त्यांचं सुद्धा अनाउन्समेंट करणं हे आमचं आद्य कर्तव्य. प्रथम पारितोषिक आपण पाहतो कैलासवासी बंड्या शिवराम भोईर यांच्याकडून स्मरणार्थ जे आपण पाहू शकतायत श्री भुवनेश बंड्या भोईर यांच्याकडून सौजन्य केलंय. द्वितीय पारितोषिक ट्रॉफी कैलासवासी बंड्या शिवराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री प्रदीप बंड्या भोईर यांच्याकडून. तृतीय चषक पाहायला मिळतं कैलासवासी दशरथ भाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री जालिम भाऊ पाटील यांच्याकडून. चतुर्थ पारितोषिक स्वर्णी एंटरप्राइजेस दीपेश पाटील मांडे यांच्याकडून आपण पाहू शकतायत. सामन्याला सुरुवात होते. 5वं पारितोषिक आपण पाहतो चषक आहे कैलासवासी नरहरी नथुराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री रोशन नरहरी भोईर यांच्याकडून मात्र 5व्या क्रमांकाची ट्रॉफी हकीम शेखच्या बॅटमधून निघालेला टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान कीर्ती महान, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट च्या बॅटमधून निघालेला जबरदस्त प्रहार 6. या 6 धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 29. डोकेदुखी ठरणारा हा फलंदाज ठरलाय. आता प्रतिस्पर्धी संघावर निर्दयी हल्ले केले जात आहेत. अतिशय आतषबाजी करताना पाहायला मिळतोय. कारण तुमचं फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित आणि तेच मात्र यावेळेला करताना आपण पाहू शकताय. ऑन स्क्रीनवर सचिनदादा पाटील यांना आपण पाहू शकतायत ब्लू अँड ब्लॅक मध्ये. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तत्पूर्वी जयेश मोरे वळतायत. थोडंसं प्रेशर असेल नो डाऊट, कारण कोणत्याही गोलंदाजाला षटकार चौकार पहिल्या चेंडूवर आलेला आवडत नसतो.
परंतु तिथून जर तुम्ही कमबॅक करतायत तर डेफिनेटली तुम्ही सुधारणा करतायत या गोलंदाजीच्या माध्यमातून. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30 रन्स. डावाला स्वतःला संघाला सावरलंय हकीमने. गुड डिलिव्हरी. निमेश सानने इम्प्रोव्हायझेशन गोलंदाजी करतोय, कारण निमेश सानने एका साईडला मात्र अपकमिंग यंग टॅलेंट 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारचा कमबॅक करणारा हा गोलंदाज एलईडी ने मात्र या खेळाडूला पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. एलईडी टीव्ही मिळाली होती 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ॲज अ बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. ब्लॅक अँड व्हाईट ती स्पर्धा नायगावच्या माध्यमातून वेगवान होता, परंतु दिशा थोडीशी यावेळेला दिशाहीन मारा करताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी धावसंख्या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते. संजय आम्हाला दर्शवत आहेत 31 धावा 31 रन्स. पहा ऑटोमॅटिकली ज्या वेळेला तुम्ही खेळपट्टीवर चिकटून राहता ना त्यावेळेला ऑटोमॅटिकली धावा येताना पाहायला मिळतात, आणि तेच हकीमने मात्र या ठिकाणी केले. 4 त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले. गुड डिलिव्हरी. सुरेख टप्पा पडल्यानंतर मात्र काय जबरदस्त बॉडी लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली. शरीर पासून थोडस दूर खेळण्याचा प्रयत्न होता, पूल करण्याचा प्रयत्न केला. टप्पा गुडलेन स्पॉटला मात्र या वेळेला पिच झाल्यानंतर थोडासा हलकासा बाउन्स मिळाला, आणि नॅचरल डिलिव्हरी असतात अशा वेळेला मात्र जेव्हा बाउन्स होतात ना त्यावेळेला नॅचरल डिलिव्हरी म्हणून ओळखल्या जातात, आणि त्याच अनुषंगाने निमेश या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. सुपर लेन द लाईन. काय कमबॅक केलं गेलंय, मात्र एका साईडला आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कलवा पंच आहेत तिकडे, पंचांना आपण कमेंट्स करू नका, पंच मात्र आपलं काम करतील. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची पंचांची भूमिका पाहायला मिळते, आणि कलवा एक चांगला खेळाडू आहे नो डाऊट. मोठा प्रहार इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. मिस टायमिंग जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 2च्या मदतीने 33 या धावसंख्येवर. रोशन मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 33 धावा. आज रोशनला बढती मिळाली, प्रमोट केले गेले, डेब्यू करतोय आज रोशन या संघात. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने खेळला गेलाय. लॉंग ऑफच्या दिशेने मात्र सनी बोकाळे पुढे सरसावतोय. तत्पूर्वी फेकी करेल, चेंडूला उचलेल. 2 धावा निश्चित स्वरूपात रोशन बॅकअप साठी येतोय, आणि या दुहेरीच्या माध्यमातून एकच धाव येते. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 34 धावा 34 रन. 4 षटक कंप्लीट झालेत. पहा पहिलं षटक जर वगळलं तर 2 षटकांमध्ये 23 धावा आल्या. तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये अतिशय गोलंदाजी पुन्हा एकदा टिचून केली, आणि निमेशच्या गोलंदाजीवर जर आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी करत पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन केला, 11 धावा खर्च केल्या, आणि एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्तीवर झाला. 4 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 34. धावांची गती 34 धावा. एक चिमुरडा आमच्याकडे आला होता, मात्र प्रेक्षकांकडून हे पारितोषिक विशाल कोळीला या ठिकाणी आलेलं आहे. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली त्याबद्दल विशाल कोळीसाठी प्रेक्षकांकडून पारितोषिक आलंय. थोड्याच वेळात त्यांचं नाव सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचेल. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चार षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 34 धावा. पुन्हा एकदा रितेश गंगेकर गोलंदाजी मार्कवर. यावेळेला खोलवर चेंडू होता, खोदून काढला जातोय हकीम शेखच्या माध्यमातून. एकदा तर निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मनमित घुसेकर पुढे सरसावतोय. पुढे येत असताना धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 35 धावा 35 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 5 हे प्रगतीपथावर आहे. खूप चांगलं डावाला स्वतःला संघाला सावरलंय हकीम शेखचं मी कौतुक करेन. ज्या अनुषंगाने त्याने फलंदाजी केले, सेन्सिबल क्रिकेट खेळले गेलंय. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर
हा आपल्या टीम सोबत कायम ठेवावा लागतो आणि तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण आहे तर मी म्हणेन यावेळेला हकीम शेख. सुपर. यावेळेला ऑन साइडला कलवाची बॅट यावेळेला बोलू लागेल का, सिंगल देतोय आपल्या पार्टनरला, यावेळेला मात्र स्ट्राइक एंड कडे आणतोय. हे सेन्सिबल क्रिकेट, अत्युत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं आणि अशा वेळेला तुम्ही जेव्हा खेळताना एक सिच्युएशन पाहून जेव्हा खेळता त्यावेळेला डेफिनेटली डगआउट मध्ये खूप विचार केला जातो की या खेळाडूला अजून आपण 3-4 नंबरला प्रमोट करावं जेणेकरून सिंगल डबलला 6 षटकांमध्ये चांगलं कन्वर्ट करेल. अशा प्रकारचे गेम प्लॅनिंग होत राहतात हे आपण सातत्याने पाहिलंय आणि ते मात्र कलवा करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रितेश, यावेळेला ऑफ साइडला फटका चांगला क्लास क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. मॅग्निफिसंट टायमिंग, क्या बात है हकीम शेख. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, ह्यूज अँड मॅसिव्ह हिट. या षटकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 41 रन्स 41. 36 वर वन मॅन शो, वन मॅन आर्मी अशी खेळी करत असताना पाहायला मिळतो. विशाल कोळी काहीतरी समजवतायत रितेश गंगीकरला, कारण दोन्ही खेळाडूंकडे तेवढा अनुभव आहे. एकविरा स्पोर्ट्स नायगाव म्हणा, अष्टविनायक नायगाव म्हणा, ज्या ज्या वेळेला मोठी स्पर्धा असते त्या त्या वेळेला मात्र हे खेळाडू एकमेकांना अंडरस्टँडिंग करत असतात. क्लीन बोल्ड या वेळेला विशाल कोळीने दिली जरूर टिप्स आणि त्याचा परिपूर्ण मात्र फायदा मिळाला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न आणि 36 धावांची खेळी करून मात्र या वेळेला हकीम शेख बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू डीजे. एकदा जोरदार टाळ्या होत्या हकीम शेख साठी. जबरदस्त इनिंग, बहारदार खेळ यावेळेला पाहायला मिळाला. खुशी 11 धानीव प्रेझेंट करत असताना अल्पेश दादा भोईर, गावदेवी धानीव संघ आपण सातत्याने पाहतोय. एक काळ आपण म्हणायचो की भिवंडी ही क्रिकेटची पंढरी आहे, परंतु आता विटी लाईन सुद्धा ही मात्र क्रिकेटची पंढरी बनले. पालघर बोईसर मध्ये फार कमी प्रमाणात टुर्नामेंट होतात, परंतु आता सफाळे या विभागामध्ये एक लाख मोलाच्या स्पर्धा आता खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतात. कारण एक अजून मोठी स्पर्धा येते 21 ते 25 आणि त्यानंतर 30 डिसेंबर ते 8 जानेवारी रॉकी ग्रुप चषक पाहायला मिळेल. मनीष वैती मात्र चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. मंगेश यादव हा सुद्धा एक कॅलिबर खेळाडू आहे, परंतु आता खरी गरज आहे ती संघाला. आणि ज्या वेळेला संघाला तुम्ही संघाच्या मदतीला धावून येताना त्या वेळेला मात्र एक इतिहास रचला जातो आणि नेहमीच एकच थिंकिंग ठेवायची की संघ आहे म्हणून मी आहे, मी आहे म्हणून संघ आहे. ही जर थिंकिंग ठेवली तर तुमचं क्रिकेट त्याच ठिकाणीच राहील, कारण क्रिकेट शिवाय कोणीही मोठा नाहीये हे आपण सातत्याने पाहिलंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साइडला ड्राइव्ह खेळला जातोय. ऑन द राईज ऑन दी अप खेळला गेला होता. निमेश पुढे सरसावतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झालेत ते 5 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. संजय आम्हाला दर्शवतात की 44 रन्स म्हणजे या 4 षटकांमध्ये धावा आतापर्यंत मिळवल्यात, ज्यामध्ये 36 धावांचा सिंहाचा वाटा पाहायला मिळाला हकीम शेख या फलंदाजाच्या द्वारे. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. घेऊया एक छोटासा ब्रेक. मुंबई पुना दिल्ली आग्रा सारी शहरे मतोन फेराऊं. बरी सरीक तू दिखायची मारे मने न तू भाईची. बरी सरीक तू दिखायची. थँक्यू डीजे, थँक्यू. 5 षटकांचा खेळ झालाय. निमेशला मात्र पुन्हा एकदा संधी दिली गेली, भरवसा दाखवलाय. 44 धावा फलकावर. बायसिकल आपण पाहू शकताय. 2 ज्या सायकल आपल्याला पाहायला मिळतात मॅन ऑफ द सिरीज साठी आहेत. तेजस भोईर ब्रदर्स ट्रॉफी खारडी यांच्याकडून आणि मॅन ऑफ द सिरीज जे आपण पाहू शकतायत ज्या सायकल आहेत ते मात्र 2 व्यक्तींकडून आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल श्री राहुल राजन साळुंके आणि भूपेश मोहनतरे यांच्याकडून प्रत्येकी एक सायकल आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द सिरीज आमच्या साईड स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट यावेळेला सौजन्य केलेत पाटील किचन, शैलेश पाटील जलसार, विंकुश म्हात्रे ऑटो केअर,
आणि जीवदानी स्पोर्टचे संजय पाटील यांच्या माध्यमातून मात्र मॅन ऑफ द मॅच टी शर्ट पाहायला मिळत आहेत. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट यावेळेला खूप चांगल्या प्रकारचे ओमकार बॉय स्पोर्ट्स आदरणीय रोहनजी गावड एडवन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रकाश भोईर यांनी मात्र 6 दिवस थंड व साध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. जलसार एक सुंदर व्यक्तिमत्व आमच्या कलागुणांना त्यांनी वाव दिला. आज राहुल गावड किरईपाडा मैदान साफ करण्यास सफाई जी केली, मशीनची व्यवस्था केली. आणि जयेश पाटील यांचा खूप सिंहाचा वाटा. बॉम्ब या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले लाडाने मात्र त्यांना बॉम्ब या नावाने ओळखलं जातं. मिलिंद पाटील टेंबी खोडावे यांच्याकडून 6 दिवस जनरेटरची व्यवस्था केली गेले. प्रवीण जनार्दन पाटील यांच्याकडून मेडल जो मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडूंसाठी केले गेले. यावेळेला खेळण्याची शैली वेगळी होती, परंतु नशिबाचा चौकार या ठिकाणी मिळतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा हा चौकार. .48 48 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. महादेव ट्रेडिंग, किराणा स्टोर्स, सफाळे यांच्याकडून आपण पाहू शकता. या सर्व दात्यांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. जे वर्गणी दात जे पाहायला मिळतात त्यांची सुद्धा नावं आम्ही अनाउन्समेंट करू थोड्याच वेळात. निमेश हलक्याच्या हाताने सावध पवित्रा घेत सॉफ्ट अँड बॉडमॅनचा उपयोग केला. विशाल कोळी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 49 वर. 49 या धावसंख्येवर 2 चेंडूचा खेळ झालाय. 49 धावा फलकावर. मंगेश यादव जरी हा फलंदाज सड पातळ बांधायचा असला तरी सुद्धा मात्र या खेळाडूकडे ते टेम्परामेंट आहे, क्षमता खूप चांगल्या प्रकारची आहे आणि टायमिंगच्या बरोबर खेळणारा हा खेळाडू म्हणून ओळखला जातो. कारण या खेळाडूला मी जवळून पाहिलंय की जेव्हा संघ संकटात सापडतो त्यावेळेला त्याची बॅट खूप मोठ्या प्रमाणात बोलू लागते, परंतु सिच्युएशन वेगळी आहे. इथे काय करेल आपल्या संघासाठी. यावेळेला सरळ बॅटने ऑफ साईडला फटका चांगला होता, परंतु सनी बोकाळेला मात्र यावेळेला निवडलं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकताय. गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय सनी. मंगेश यादवला अजूनपर्यंत विश्वास पडत नाहीये की हा चेंडू मात्र क्लिअर कसा झाला नाही, कारण टायमिंग बरोबर खेळणारा खेळाडू मात्र फटका चांगला होता, परंतु मंगेश यादव बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. आतापर्यंत जर विचार केला तर फलंदाज बाद होण्याचा क्रम पाहायला मिळतोय. जवळजवळ 6 फलंदाज बाद झाले. 3 चेंडूचा खेळ झालाय. 49 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. निमेश चौथा चेंडू घेऊन येईल. पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर सिंगल, तदनंतर विकेट. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अक्षय मात्र अक्षय ॲज अ बॅटर म्हणून मात्र प्रमोट नाहीये, तर ॲज अ बॉलर म्हणून, कारण अक्षयने खूप चांगली गोलंदाजी केली बऱ्याच टुर्नामेंटमध्ये. मात्र या फलंदाजाने गोलंदाजी करताना अनेक फलंदाजांना मात्र ज्याने थैथै नाचवलंय, थिरकायला लावलंय, अशा प्रकारचा फलंदाजाला आज मात्र गोलंदाजाला फलंदाज म्हणून या ठिकाणी प्रमोट केले गेले. गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू होता. डिरेक्ट हिट जरूर झालाय. पंचांकडे दाद मागितली आणि या वेळेला त्याचं फळ मिळालं रितेश गंगीकरला. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 49 लॉस ऑफ 7 विकेट. 7 गडी बाद झालेत आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या वेळेला 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू असेल. 49 लॉस ऑफ 7 विकेट. 49 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खुशी 11 धानिव संघ. कापला रस गलू लागला गो. लिंबू कापला रस गलू लागला. काग तू रडते काजलचे
ज्याची होती त्याने घोड्यावर बसवून नेली गो, ज्याची होती त्याने टांग्यानं बसवून नेली. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 49 वर. 49 धावा. खुशी 11 धानी. पहिलं षटक आपण पाहिलं, विशाल कोळीने जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला. तदनंतर असं वाटलं विश्वनाथ बाद झालाय, आसिफ बाद झालाय, विजय बाद झालाय, जय विश्वकर्मा बाद झालेला आहे. तर एवढी धावसंख्याला मात्र फलकावर लागणार नाही असं मात्र प्रेक्षक चर्चा करत असतील. परंतु तदनंतर मात्र एका साईडला एकाकी मात्र यावेळेला झुंज देत असताना हकीम शेख पाहायला मिळाला आणि तदनंतर नीरज कुमारने मात्र सिंगल डबरला प्राधान्य दिलं आणि खूप चांगल्या प्रकारचं आतापर्यंत जबरदस्त चेंडू होता. यावेळेला निमेश सांदेने केलेला कमबॅक, इम्प्रोव्हायझेशन, अतिशय गुणवत्ता या ठिकाणी दाखवत असताना पाहायला मिळतोय. बाईकच्या स्वरूपात मिळेल फक्त सिंगल आणि टोटली यावेळेला 50 धावांवर पोहोचला गेलाय. खुशी 11 धानी हा संघ आपण पाहू शकतात प्रेझेंट केलाय. अल्पेशदादा भोईर आमदार चषकाचे सूत्रधार यांच्या माध्यमातून या संघाला पुरस्कर्ते म्हणून केलेला आहे. 50 धावा फलकावर, 51 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. 51 रन्स टू विन असणार आहेत. एक नाण्याची बाजू पडताळली, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू आपण पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट राहील. तत्पूर्वी आम्ही वर्गणी ज्यांनी मात्र या स्पर्धेला आर्थिक सहाय्य केलंय, मोलाचं सहकार्य केलंय, त्यांच्याकडे जाऊया. आदरणीय सुभाष हिरा कदम राजनपाडा, उपसरपंच विरातन यांच्याकडून 1100 रुपये. डॉक्टर प्रगेश एल गुप्ता जलसार 1000 रुपये. स्वर्गीय अमोल जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया विठ्ठलवाडी टीम 1000 रुपये ज्यांची स्पर्धा येते. याच्या नावाने स्वर्गीय अमोल जगदीश पाटील याच्या नावाने मात्र ती स्पर्धा मात्र पाहायला मिळेल. 21 ते 25 लाख मोलाची 1 लाखाची स्पर्धा असेल. यांच्याकडून 1000 रुपये. छवी चायनीज नंदू भोईर जलसार 2000 रुपये. श्रीधर मात्रे विठ्ठलवाडी 1000 रुपये. विठ्ठल रुकुमाई हार्डवेअर अँड कलर स्टोर्स 1000 रुपये. नितीन चंद्रकांत भोईर जलसार 501 रुपया. अमोल भोईर जलसार 1000 रुपये. श्री अनिल रघुनाथ पाटील जलसार 10,000 रुपये. आणि ज्यांनी मात्र सांगितलंय अमरदीप जलसार संघ जर विन होतोय, चॅम्पियन्स ठरतोय या स्पर्धेचा, तर 50,000 रुपये रोख रक्कम मात्र अमरदीप जलसार संघाला मात्र या ठिकाणी सौजन्य केलं जाईल. हे वेगळं प्राइज असेल. तदनंतर द्वितीय क्रमांक जर आला तर 25,000 रुपये मात्र त्यांना सौजन्य केलं जाईल. आज अमरदीप जलसार संघ खूप टीम मीटिंग घेतील. आपल्याला काही करून जिंकणं खूप गरजेची गोष्ट राहील, कारण क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम, परंतु लढणं तेवढंच महत्वाचं असेल. शशिकांत मोरेश्वर लाडवे किराईपाडे 1000 रुपये. राहुल कवळी वेडी 1000 रुपये. सुदाम गोसम भोईर जलसार 1000 रुपये. स्टार बॉईज जलसार 3000 रुपये. गजानन पांडुरंग गावड 2500 रुपये. हनीश 11 आणि पंक 11 1000 रुपये. मनोहर भोईर जलसार 3000 रुपये. संतोष भोईर जलसार जुनागाव 1000 रुपये. हर्षद पाटील समाजसेवक जॉमी वाडीव 5000 रुपये. मंजित गरज जलसार 1500 रुपये. संतोष वासुदेव भोईर जलसार 1000 रुपये. शिवनेरी ग्रुप नांदगडीपाडा 5000 रुपये. ब्रदर्स ग्रुप 5000 रुपये. अल्पेश दादा भोईर तलावपाडा 1550 रुपये. भूपेश धनेश गावड माकणे 5000 रुपये. पिंकेश दत्तात्रय पाटील जलसार किराईपाडा 1000 रुपये. जाणता राजा ग्रुप चिखलपाडा 2000 रुपये. जय भवानी जलसार क्रिकेट क्लब 1000 रुपये. या सर्व दात्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून सचिनदादा पाटील या स्पर्धेची आनमान शानमान सन्मान अभिमान यांच्या माध्यमातून आम्ही खूप खूप लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. आणि जाऊया दुसऱ्या डावाकडे. आणि इथे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये थोडासा बदलाव होतोय. 2 दिग्गज समालोचक तुमच्या समोर पुन्हा एकदा जोडले जातील. एका साईडला हिंदीचा बुलंद आवाज मिस्टर प्रशांतजी आदवडे, तर एका साईडला तुकाराम मांगेला सर. या आपण आवाज त्यांचा ऐकूया. तत्पूर्वी जाऊया आपण डीजेच्या माध्यमातून एक सुंदरसं सॉन्ग. थँक्यू. पिऊन पोटभर खाऊन, दिसभर पिऊन पोटभर खाऊन, उडतोय तो टंटना माझे लाराचे बायरंजना. गो तू या ड्रायव्हर जाईलाई जुना, माझे लाराचे बायरंजना. गो तू या ड्रायव्हर जाईलाई जुना. थँक्यू डीजे. आपण पाहतोय अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022चा क्रिकेटचा महासंग्राम. पहिला पडाव आपण पाहिला, दुसरा पडाव देखील तितकाच महत्वाचा असेल, दुसरा डाव देखील तितकाच महत्वाचा असेल. विश्वनाथ आपलं खातं खोलू शकले नाहीये, आसिफनं आपलं आज खातं खोललं नाही, विजय देखील भोपळा फोडू शकले नाहीये. हकीमनं मात्र जबरदस्त बॅटिंग केली, 36 धाबा कुठल्या आणि त्याच्या 36 धाबाच्या जोरावरती इथे 51 धाबा आपण पाहू शकता. एक मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न निश्चितच झालेला आहे धारी संघाकडून. 51 धाबांचं उद्दिष्ट आहे. आमच्या समालोचन कक्षामध्ये आता जॉईन होत आहेत निश्चितच तुकाराम मांगेला सर.
एक विश्लेषक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अत्यंत महत्त्वाचा मॅच यावेळेला असणार यात काही शंका नाहीये. आणि सामना ज्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर विशेष करून विश्वनाथची जी 2 षटकं आहेत ती अत्यंत महत्त्वाची असतील. त्याला स्पेल एका षटकाचा मिळाल की 2 षटकाचा तो करणाराचा निर्णय असेल. परंतु या मॅचमध्ये मला वाटतं की विकेट फॅक्टर फार मोठा असेल. बिलकुल. आणि ज्या पद्धतीने आपण संपूर्ण स्पर्धा सकाळपासून अनुभवतोय ही संपूर्ण चॅम्पियन ट्रॉफी अमरदप्पा क्रिकेट क्लबची धावांचा ओघ आहे. कालच्या दिवसामध्ये 100च्या वर धावा निघाल्या. आज सकाळपासून 70 झाल्या, 73 झाल्या, 65 झाल्या. ही कमी धावसंख्या लो स्कोरिंग गेम आहे. न जाणो हा क्लोज एन्काउंटर व्हावा, नेल बॅटिंग फिनिश व्हावी. 50 धावा जरी पूर्ण केल्या सर तरी सुद्धा जसं तुम्ही विश्वनाथ जाधव यांचा उल्लेख केला, अजून एक मी एका गोष्टीचा उल्लेख करेल. कारण पहिलं 2 षटकं आणि पहिल्या 2 षटकामध्ये अप्रोच का असणार, फलंदाचा अप्रोच का असणार आहे तोही बघणं फार गरजेचं असणार आहे. कारण ज्यावेळेला आपण कमी धावसंख्येचा पाठलाग करतो ना त्यावेळेला अप्रोच मध्ये बदल असतो. आपल्या दृष्टिकोन जो महत्वाचा आहे. नेहमी जसं म्हणतात ना की आपला दृष्टिकोन आपण काय पॉझिटिव्ह थिंकने समोर बघतोय तेही फार महत्वाचं असतो. म्हणून या 51 धावा सुद्धा रंगतदार ठरू शकतील. कारण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा असं घडलंय. बिल्कुल आपने सही कहा. जिस तरह से मुकाबला इस मुकाबले में विकेट का फैक्टर बहुत बड़ा रहेगा. दूसरी बात जो हमारे पास नहीं वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब. ये सोच के इनको गेंदबाजी करने की जरूरत है. स्ट्राइक रेट पर रुपए जैसे खिलाड़ी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी वो करते हैं, आक्रामक बल्लेबाजी करना पसंद करते हैं. और नॉन स्ट्राइक रेट पर बल्लेबाज मनीत अंपायर की तरफ से इशारा आता हुआ, बिल्कुल अंपायर ऑफिशियल इशारा कर रहे हैं और विश्वनाथ के हाथ में गेंद है. आज बल्ला तो बिल्कुल खामोश रहा. पहली गेंद पर सफलता मिली और जल्दी आउट होकर डगआउट की तरफ चले गए थे. पावर प्ले का पहला ओवर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विश्वनाथ तैयार. ऑनसाइड पर गेंद को खेलते हुए गैप में खेला गेंद एक बार फिर बॉलिंग की तरफ जाते हुए खिलाड़ी बॉलिंग पर तैनात है. शानदार फील्डिंग. ये स्पेशल खिलाड़ी है, स्पेशल खिलाड़ी है. कमाल की फील्डिंग बॉडी लाइन पर करते हुए कलवा. क्या कमाल की यहाँ फील्डिंग की है. तो करम सर क्या कहेंगे इस फील्डिंग के बारे में. बिलकुल. म्हणजे स्प्रिंटर जरी असताना एखाद वेळेला तर हुसेन बोल्टला सुद्धा हरवू शकतील इतक्या वेगाने गेलेले कलवा. पुन्हा एकदा विश्वनाथ सज्ज होतोय. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, वाईट चेंडूचा इशारा. मिस्टर एक्स्ट्रा सुद्धा फार महत्वाचा ठरणार आहे. इथून अवांतर धावा फार महत्वाच्या ठरू शकतील. कारण बँक बॅलन्स कमी आहे, कमी धावसंख्येचा पाठबळ आहे. अशा वेळेला एक डिसिप्लिन वाली गोलंदाजी व्हायला हवी. बिल्कुल सही कहा. अनुशासित गेंदबाजी करने की जरूरत है. ऑन साइड पर गेंद को खेलते हुए गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं. फील्डिंग इतनी अच्छी नहीं हुई है. गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ ट्रैवल हो रही है. क्या तीसरे के लिए वापस आएंगे वो देखना बहुत जरूरी है. 2 रन मुकम्मल के टप्पा खाने के बाद उछाल है और एक बार फिर बैकफुट जाके गेंद को ऑन साइड पर जरूर खेला गया था. पीछे वैसे बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है. जय विश्वकर्मा थोड़ा सा निराश है. रन संख्या 5 रन. ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है. आपने सही कहा कि यहाँ आपके पास बैंक बैलेंस ज्यादा नहीं है, अनुशासन की जरूरत है. अनुशासन होगा तो बिल्कुल एक आप माहौल बनाएंगे. बिंदी गेंदे दबाव डालेगी बल्लेबाजों के ऊपर. वेरी गुड डिलीवरी, बढ़िया गेंद, अच्छी गेंदबाजी विश्वनाथ द्वारा. अब ये अनुभवी खिलाड़ी है तो करम सर इनके ऊपर पूरा दारोमदार रहेगा. बिलकुल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता ना विकेट फॅक्टरचा, कारण या टीमकडे, धानीव टीमकडे फार ऑप्शन नाहीयेत, फार पर्याय नाहीयेत या सामन्यामध्ये परतण्यासाठी. विकेट फॅक्टर फार महत्वाचं आहे. कारण आपण कौन बनेगा करोडपती खेळत नाहीयेत. इथे तुम्हाला एबीसीडी आहेत, 4 ऑप्शन आहेत. इथे धानीवच्या टीमकडे फक्त एकच ऑप्शन आहे, विकेट्स विकेट्स आणि रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स. विश्वनाथ की अगली गेंद स्ट्राइक रेट पर रुपेश तैयार. रन संख्या 5 रन. ओवर पहला बहुत अच्छा करता हुआ. अभी तक अच्छी गेंदबाजी रही है विश्वनाथ जाधव की. इस बार उड़ाया तारा बंडल में खिलाड़ी दायरे के अंदर. गेंद बॉल लाइन के बिल्कुल बाहर जाएगी. 1 बाउंस ओवर द रोप एंड 4 रन. रुपेश के बल्ले से पहला चौका और तालियां बजती भी, गाना भी बजेगा. रन संख्या 9 रन. ओवर बिल्कुल पहला प्रगति पर है. विश्वनाथ जाधव गेंदबाजी कर रहे हैं. टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे रही है. पीछे वैसे बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. 1 रन का इजाफा और पहले ओवर में 10 रन बने हैं. जीतने के लिए 51 रनों की जरूरत है. आपके पास अभी भी 24 गेंदों का खेल शेष है और 30 गेंदों का खेल अभी विशेष है क्योंकि 6 ओवर का मैच है. तो 30 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. चर्चा यहाँ जारी रहेगी. हमारे साथ एक बार फिर हमारे डीजे ऑपरेटर जुड़ रहे हैं. उसके बाद में बहुत सारा घमासान मैदान के अंदर और चर्चा भी जारी रहेगी.
तुला बाराई गाडी चुकली मामा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर ज्यावेळेला 10 धावा आल्यात, फलंदाजी करणारा पाठलाग करणारा संघ एकविरा नायगावचा संघ तर खुश असणार, कारण जी रिक्वायर 100 आहे, आवश्यक धावगती आहे, त्याच्या थोडासा पुढे आहे. दुसऱ्या बाजूला धानिव संघ, असा गोलंदाज तुम्हाला इथे आणावा लागेल, खास करून दुसरं षटक हाताळण्यासाठी, जो किफायतवाली 3 ते 4 धावांचं षटक हाताळेल आणि 2 गडी बाद करेल. असं षटक हाताळलं तर या सामन्यामध्ये परतण्याची संधी आहे, पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी आहे या नायगावच्या संघाला. पण रुपेश कोळी एक आक्रमक फलंदाज आहे, हार्ड हिटर फलंदाज म्हणून म्हटलं जातं, आणि त्याने दाखवून दिले, त्याने इरादे स्पष्ट केलेत या सामन्यामध्ये. बिल्कुल एक बार फिर देखिए तो आज नायगांव के लिए अच्छी बात यह है कि पहले ओवर में इनका कोई विकेट नहीं गिरा और इन्होंने बहुत बढ़िया तरीके से वो रन बनाए हैं. 10 के साथ शुरुआत, गेंदबाजी में परिवर्तन, रोशन को मौका मिलता हुआ. नौजवान गेंदबाज फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की पहली गेंद, स्ट्रोक अच्छा सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए कलवा एक बार फिर बॉडी लाइन पर तैनात है, और ऐसा लग रहा है कि गेंद इनका पीछा कर रही है. बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, 1 रन का इजाफा. रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें तो कुल मिलाकर 11 रन. जीतने के लिए 51 रनों की जरूरत है. तो कारण सर अभी भी 40 रन चाहिए ये मुकाबला जीतने के लिए. चलो 40 धावा आहेत ना, 40 पाहिजे हा विचार असायला, 40च हवे आहेत हा जर विचार झाला तर कदाचित थोडे खांदे झुकतील, बॉडी थोडीशी खाली येईल. इकडून खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरावरती चेंडू आदळलाय, चेंडू गली रिजन मध्ये जातोय. 1 धाव जरूर या चेंडूवरती पूर्ण केली जाते. थोडंसं इम्प्रोव्हायझेशन करून खेळण्याचा प्रयत्न केला. फाईन लेग, स्क्वेअर लेगचे क्षेत्र होतं, त्याच्या डोक्यावरनं हा चेंडू हा खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण धानिवचा संघ आहे, धानिवचा संघ आहे, नेव्हर गिव्ह अप, कधी गिव्ह अप करणार नाहीये. फायटिंग स्पिरिट आहे या सामन्यामध्ये, फायटिंग स्पिरिट दाखवणार, सामन्यामध्ये परतण्याचा प्रयत्न करणार. खोलवा टप्प्याचा सुरेख सुरेख सोडून तर दिलाय, परंतु सरळ खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला होता. आणि या यांकडनं ज्या वेळेला गोलंदाजी येईल ना प्रशांतजी, त्यावेळेला वाऱ्याचा वेग आहे, वाऱ्याची साथ आहे, त्या साथीनं गोलंदाजी करायची आहे या क्षणाला गोलंदाजाला. बिल्कुल रोशन के पास एक अच्छा मौका है, अच्छा विकल्प है, अच्छा अवसर है गेंदबाजी करने के लिए. गेंदबाज तैयार, हवा में गेंद है, स्ट्राइक कवर बॉडी लाइन की तरफ जाते हुए खिलाड़ी यहाँ मौजूद. शानदार तरीके से एक बार फिर वो कैच लेने का प्रयास किया गया. अब देखिए कलवा चारों ओर आप दिखाई दे रहे हैं. एक बार फिर लॉन्ग ऑफ पर थे, वहां से स्ट्राइक कवर की तरफ आए. बेहतरीन खेल, अच्छी कमिटमेंट. यहाँ विकेट तो नहीं मिला, कैच लपकने का मौका था, अवसर था, कमिटमेंट भी कोई कमी नहीं है. रन संख्या 14 रन, ओवर बिल्कुल दूसरा प्रगति पर है. आणि हा हाफ चान्सेस आहे, हे हाफ चान्सेस आहे ते कन्वर्ट करायला हवे. तुम्हाला सरळ चान्सेस मिळणार नाहीयेत, पण प्रयत्न सुरेख होता कलवाचा. सुरेख धाव होती, त्याच्यानंतर झेप टिपून, झेप घेऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये कमी पडले. पण हाफ चान्सेस आहेत, प्रयत्न करायला हवा, ते हाफ चान्सेस कन्वर्ट होतील. पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय. मोठा फटका यावेळेला विश्वनाथ जाधव आहेत. हाफ चान्सेस नाहीये, हा फुल चान्सेस आहेत. सरळ विश्वनाथ जाधव यांच्या हातामध्ये चेंडू गेलाय. ज्या विकेटची, ज्या ब्रेक थ्रूची आणि ज्या गड्यांची गरज होती, ज्याची सुरुवात करायची, तो विकेट प्राप्त केलाय. संगीतला ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. ऑल राइट, रुपेश की पारी समाप्त. रोशन को विकेट मिला है. जिस तरह से 51 रनों का पीछा करती नायगांव, कुछ अच्छा लग रहा था. मतलब पहले ओवर में बहुत ही बेहतरीन इन्होंने बल्लेबाजी की, लेकिन दूसरे ओवर में रोशन ने विकेट लिया. और धानिव के जो कप्तान बिल्कुल बाउंड्री पर मौजूद थे, विश्वनाथ ने अच्छा कैच लिया. मैच में एक बार फिर वो जान डालते हुए रोशन इस ओवर में देखे तो वो सिंगल है, सिंगल, बिंदी गेंद, डबल और विकेट है. मतलब खुलकर खेलने का मौका नहीं दिया, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. खास करून ज्या वेळेला मोठे फटके येणार नाहीये ना, त्यावेळेला सर्व घडणार, त्यावेळेला दबाव येणार. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात, पुढच्या षटकातल्या 4-5 चेंडूवरती जर धावा आल्या नाही ना, तो जैसे हमेशा कहते ना, माहौल बनाता, माहौल बनला होता विकेटचा. आणि रुपेच्या रूपाने तो विकेटही प्राप्त केलाय. नवीन फलंदाज गेला खेळपट्टीच्या दिशेनं, विशाल कोळी सज्ज होतोय स्ट्राईक एंडला. तर रोशन आहे, रोशन टू विशाल ही जुगलबंदी आपण अनुभवतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बघा एक विकेटने काय फरक पडतोय, एक विकेटने काय फरक पडतोय ते दिसून येते. बॉडी लँग्वेज बदलले, सामना बदलेल का, माहोल बदलेल का, थोडा माहोल बनवूया आणि डीजेला देऊया संधी आणि येऊया मॅचच्या दिशेनं.
शत बार प्रणाम करता हूँ यूपी की धरती को। कन्हैया जहाँ जन्म लिए, श्री राम जहाँ जन्म लिए और बाबा भोले एक अवतार लिए, बोल बाबा भोलेनाथ की। Mixed by Vishnu. मायनपुरना भैरो बाबा, शुक्रिया डीजे। फिलहाल रन संख्या 14 रन। ओवर की बात करें तो 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा रोशन द्वारा हुआ और मैच में बिल्कुल इन्होंने जान डाली। इस ओवर की अगर कहानी देखें तो कुल मिलाकर 4 रन आए, 1 विकेट इन्होंने प्राप्त किया, 2 बिंदी गेंदें इन्होंने डाली है। क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन किया। पहले ओवर में विश्वनाथ ने दर्शन दिए थे, उनको कोई विकेट नहीं मिला था, लेकिन ये जो ओवर है जिसमें थोड़ा सुकून मिलेगा आज दानियों के सारे खिलाड़ियों के लिए। खुशी 11 दानियों जिनके पास बैंक बैलेंस ज्यादा नहीं है। अब बात करें विकेट की, लेकिन न सर विकेट गुच्छे में चाहिए। बिलकुल बिलकुल गुच्छे में चाहिए आणि ह्याच्या अगोदर मी म्हटलं होतं की दुसरं षटक अशा गोलंदाजाने हाताळावं 3 ते 4 धावा देईल आणि 2 विकेट्स घेईल. इथे फक्त 4 धावा गेल्यात. विकेट जरूर आलाय, बिंदी गेंद सुद्धा आलेली आहे. आता विश्वनाथ जाधव बघा, बऱ्याच वेळेला तुमची स्ट्रॅटेजी काय असते की तुमचे पार्ट टाइम गोलंदाज किंवा इतर गोलंदाज तुम्हाला इंटरव्ह्यू, पण विश्वनाथ काय करतोय, फ्रंट लाईन गोलंदाज. पुन्हा एकदा फ्रंट लाईन गोलंदाज आले आहेत कारण त्याला दबाव वाढवायचा आहे. आणि एका गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला, गुच्छामध्ये विकेट पाहिजे. विकेट गुच्छे में चाहिए आणि विकेट आलाय. जसं चर्चा करतो विकेट गुच्छे में चालले, विकेट आलाय तर गाणं येणार आहे. गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. ओहो क्या मुकाबला चल रहा है मैदान के अंदर। रन संख्या कुल मिलाकर 14 रन, स्कोर बोर्ड पर 14 अभी लग चुके हैं, लेकिन विकेट गुच्छे में आ रहे हैं। बल्लेबाजों के लिए मंत्र क्या है तुकारम सर? क्रिकेट डोंट थ्रो योर विकेट। आपको विकेट नहीं खोना है। गेंदबाजों के लिए मंत्र उनको मालूम है और लगातार 2 झटके बहुत महत्वपूर्ण है। आप देखिए तो इससे पहले 1 विकेट मिला था रोशन को, अभी विश्वनाथ स्ट्राइक कर रहे हैं। 2 विकेट के नुकसान पर रन संख्या 14 रन। शानदार खेल, टोटल बड़ा नहीं है लेकिन तुकारम बैटल बहुत बड़ा चल रहा है। बिल्कुल बिल्कुल बैटल बड़ा है और ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं ना की बल्लेबाजा के लिए क्या मंत्र आहे, डोंट थ्रो हिज विकेट. पण गोलंदाजासाठी काय, उम्मीद को ना खोने दे. उम्मीद त्याच्यावरती दुनिया राहिलेली आहे, तर शेवटपर्यंत उम्मीद जर कायम राहिली तर याही सामना. म्हणून मी म्हटलं होतं ना हा क्लोज एन्काउंटर होण्याची शक्यता आहे. नेल बॅटिंग फिनिश, ब्लॉकबस्टर भरपूर बघितले, भरपूर धावांचे सामने बघितले. हा सामना कदाचित कमी धावसंख्येचा आणि जास्त रोमांच वाढवणारा ठरावा. इट इज हार्ड टू बीट अ पर्सन हु नेवर गिव्स अप। उस इंसान को हराना बहुत कठिन हो जाता है जो कभी उम्मीद को नहीं हारता है। फिलहाल मैदान के अंदर सनील बल्लेबाजी करने के लिए नंबर 4 पर। रन संख्या कुल मिलाकर 14 रन। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा। पहले ओवर में विश्वनाथ के पास वो रिदम नहीं था, लेकिन रोशन ने 1 विकेट लिया, उनको 1 विकेट मिला। एक बार फिर इनकी गाड़ी पटरी पर आई है। बिल्कुल बिल्कुल पटरी पे आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता ना, नेव्हर गिव्ह अप. आणि एकदा स्वामी विवेकानंद जी ने विचारलं होतं कि सब कुछ हारने के बाद और बुरा क्या है, तब उन्होंने कहा था कि उस उम्मीद को खोना जिस उम्मीद को बदौलत आप सब कुछ वापस पा सकते हो, पुन्हा मिळू शकते हो. पण इथे बॅटल जसं तुम्ही उल्लेख केला, हे विश्वनाथ जाधव वर्सेस फलंदाजा बॅटल सुद्धा जबरदस्त रंगते. अच्छा खेल मैदान के अंदर। विश्वनाथ को एक बार फिर अपनी बॉलिंग मार पर तैयार और बढ़िया तरीके से चतुराई के साथ गेंद को खेल दिया। नजाकत भरा शॉट है, गेंद फाइंड क्षेत्र की तरफ जा रही है। आउटफील्ड इतना तेज नहीं है, थ्रो बहुत तेजी के साथ आता हुआ, लेकिन 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। एक तरफ सुनील को मैं देख रहा हूं, दूसरी तरफ से विशाल, बल्लेबाज रुपेश और मनीत की पारी समाप्त हुई है। इस मैच में अभी तक अगर देखें तो पिछले 3 गेंदों में केवल 2 रन आए हैं, 1 बिंदी गेंद है और 1 विकेट है। बहुत ही अच्छा ओव्हर, अच्छा स्पेल विश्वनाथ का साबित हो रहा है। नक्कीच. आणि दुसऱ्या बाजूला नायगाव टीम साठी सुद्धा काही एक मंत्र असणार आहे. मोठा फटका. मी म्हटलं एक मंत्र काय असणार आहे, तुम्ही कोशामध्ये जाऊन फलंदाजी करत होता, अटॅक करण्याची गरज होती, तो अटॅक केलाय, चेंडूला धरलाय लॉंग ऑनच्या बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. थँक्यू. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच असं म्हटलं जातं ना की गोलंदाजाला तुमच्यावरती हवी व्हायचं की तुम्ही गोलंदाजावरती अटॅक करायचा, हा महत्वाचा होता. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. अटॅक करणं गरजेचं होतं. हा अटॅकिंग स्ट्रोक आलाय फलंदाजाच्या बैटमैन। बिल्कुल आपने सही कहा, इस वक्त अच्छा स्ट्रोक बल्लेबाज सुनील का। सुनील खेल रहे 8 पर, रन संख्या फिलहाल देखें तो स्कोर 22-22 लॉस ऑफ 2 विकेट, जैसे कि टारगेट ऑफ 51 रन। फिलहाल अपने बॉलिंग मार पर विश्वनाथ जाधव तैयार है गेंदबाजी करने के लिए।
बढ़िया गेंद, बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई। ये इनकी ताकत है, गेंद को अच्छा कट करते हैं, अंदर की तरफ लेके आते हैं। विकेट के सामने पाए गए सुनील। तीसरे विकेट का पतन होता हुआ, विकेट गिरता हुआ मधुर संगीत बता। थँक्यू. आणि बघा फार वर्षा अगोदर ना प्रशांतजी एक मराठीमध्ये सिरियल आली होती, घडलंय बिघडलंय. बरंच काही घडलंय आणि बरंच काही बिघडलंय सुद्धा. कारण आतापर्यंत 22 वर तर प्रवास झाला आहे या नायगाव संघाचा. आणि एक मोठा फटका आल्यानंतर एक विकेट जातोय. आणि याच्यापेक्षा सुंदर काय पाहिजे. एक चांगला मॅच बघण्यासाठी, चांगला मॅच होण्यासाठी आणि चांगला मॅच रंगण्यासाठी हेच तर बेस्ट क्रिकेट यालाच म्हटलं होतं. म्हणून सकाळच्या सत्रामध्ये आपण उल्लेख केला होता की आजच्या दिवसभरामध्ये वसई मधलं सर्वात बेस्ट क्रिकेट या मैदानावरती खेळलं जाणार. मग नारंगी वर्सेस कोपरी असेल, नारंगी वर्सेस आगाशी असेल. गेला सामना आपण बघितला तो अर्नाळ्याच्या संघाने जिंकलेला. आणि हा दाणे वर्सेस हा सामना चालू आहे नायगावचा. हाही सामना वसईचं बेस्ट क्रिकेट बघतोय. एक लक्ष्मीकांत बेर्डेंचं नाटक आलं होतं, उघडले स्वर्गाचं दार आणि आता बिघडले स्वर्गाचं दार. विजयाचं दार कोणाला उघडणार हा देखील एक प्रश्न आहे. इथे दबाव आहे, प्रचंड दबाव आहे आणि उत्कंठवर्धक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष. एक बार फिर विश्वनाथ अपनी बॉलिंग पर बता गया. नए बल्लेबाज शैलेंद्र इस वक्त स्ट्राइकर इन पर है. और द सफारी गुड डिलीवरी, ब्यूटीफुल लाइन फ्रॉम विश्वनाथ जाधव. बबिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति. रन संख्या कुल मिलाकर 22 रन आपके पास. अभी भी देखें तो 18 गेंदे हैं, 29 रनों की जरूरत है. कहानी इंटरेस्टिंग है, चर्चा मैदान के अंदर होगी, यहाँ भी होगी, बहुत सारी चर्चा होगी, गुफ्तगू जारी रहेगा. शुक्रिया शुक्रिया डीजे. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पे लेनी चाहिए. मैदान के अंदर तुकरम सर चर्चा हो रही है, यहाँ भी हमारे साथ चर्चा करने के लिए तुकरम सर है. 18 गेंद 29 रन चाहिए. बहुत जबरदस्त मुकाबला चल रहा है. बिल्कुल बिल्कुल. और दूसरी बात है, आपकी सोच का दायरा बढ़ाने की जरूरत है. तो एक बार आपने अपनी सोच बड़ी कर दी ना, तो बड़े बड़े लोग आपके बारे में सोचना शुरू कर देते. हा विचारांची लढाई आहे. काय विचार करून आपण मैदानात उतरलात. ऍज अ बॅट्समन, ऍज अ बॉलर, ऍज अ कॅप्टन, तुम्ही फिल्डर, काय विचाराने आलात. 18 बघा सामना कुठे होता, 36 चेंडू 51. आता सामना कुठे फसलाय, 18 चेंडू 29 वरती हा सामना येऊन राहिला आहे. दोन महत्वाचे खेळाडू मैदानावरती आहेत, विशाल कोळी, शैलेंद्र घोडेकर. ज्याला नेहमी म्हटलं तर नायगावचा हा एचजी ब्रँड आहे, शैलेंद्र घोडेकर हा आहे. दुसरा बदल विशाल आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय अक्षय. अक्षयच्या हातामध्ये चेंडू आहे आणि 18 चेंडू 29 सामना. देखिए छोटी सोच और पैर में मोच आपको आगे बढ़ने का मौका नहीं देते, इसीलिए सोच का दायरा बिल्कुल वो बड़ा होना चाहिए. मजा आएगा इस मुकाबले. यंग गेंदबाजी करने के लिए अक्षय आया है और इस सीजन में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन इनका रहा है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए विशाल. और बढ़िया गेंद, पहली गेंद पर क्रैम किया, बैकफुट पर खेलने के लिए मजबूर किया. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. नौजवान गेंदबाज है. लेग बाय का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ. मैच बिल्कुल ऑन है, घमासान मैदान के अंदर चल रहा है. गेंद और बल्ले के बीच की जंग आप देख रहे हैं. 17 गेंदों का खेल, 28 रनों की जरूरत है. फासला अभी भी बना हुआ है. बिल्कुल बिल्कुल फासला आहे. तर हौसल्याची सुद्धा गरज आहे. पण फक्त हौसल्याने होणार आहे का, फक्त हौसल्याने नाही होणार. हौसला भी चाहिए, जुनून भी चाहिए और अनुभव भी चाहिए. क्यों चाहिए, का पाहिजे त्याचंही आपण नक्कीच करणार. आणि जो प्रेक्षक दुपारच्या जेवणानंतर थोडंसं सुस्ती आली होती ना, या सामन्यामध्ये सुस्ती उडालेली आहे. सुस्ती उडालेली आहे कारण सामना रंगलाय. जो प्रेक्षक वर्ग थोडा वाटत होता कमी धावसंख्या झाले, हा एकतर्फी सामना होईल की नाही त्या वाटत होतं, पण सुस्ती थोडीशी उडालेली आहे. मी हौसला का म्हटलं, हौसला आपसे वो करवाता है जो आप कर सकते, जुनून आपसे वो करवाता है जो शायद आप नहीं कर सकते, लेकिन अनुभव आपसे वो करवाएगा ना जो इस वक्त आपको करना है. म्हणून हौसला चाहिए, जुनून चाहिए आणि अनुभव सुद्धा या सामन्यामध्ये असायला हवा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. अगर हौसला होगा तो हौसला भी बन सकता है. अनुभव की जरूरत है, जुनून की जरूरत है. मैदान के अंदर एक बार फिर जोश के साथ होश की जरूरत है. 24 बन चुके हैं आपके पास, अभी भी 16 गेंदे हैं, 27 रनों की जरूरत है. रिक्वायर्ड 10.13 का बन गया है. मतलब एक बार फिर मैच दोनों तरफ बना हुआ है.
एक अच्छा बैंक बैलेंस गेंदबाज के पास, एक अच्छा स्ट्रोक खेलेंगे बल्लेबाज तो प्रेशर रिलीज हो जाएगा। संघर्ष तो बिल्कुल आपने बहुत ज्यादा कर दिया। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए विशाल, 9 स्ट्राइक रेट पर आप शैलेंद्र को देख रहे, 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। गेंदबाजी करने के लिए अक्षय तैयार। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी। एक बार फिर ऑन साइड पर खेलना चाहते थे, पुल करना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है। वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल। टोटल बड़ा नहीं है, बैटल बड़ा चल रहा है और छोटे कद के अक्षय बीच मैदान पर जी जान लगा के खेल रहे हैं। 15 गेंदे और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। 15 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे, म्हणजे गेले 3 चेंडू आहे ना सूर्य खाताळ्यात, फक्त 3 धावा दिल्यात आणि अक्षय काय गोलंदाजी करतोय। वेल लाईन अँड लेन, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी अक्षय। शैलेंद्र खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटला लागतो चेंडू, पुन्हा एकदा गली रिजन मध्ये 1 धाव या चेंडूवरती पूर्ण। पहिल्या 4 चेंडूवरती 4 धावा आणि आपण जसं म्हटलं होतं ना की माहोल बनलाय, आता माहोल मोठ्या फटक्याचा बनलाय की माहोल विकेटचा बनलाय हे बघणं गरजेचं आहे। कारण सध्याच्या घडीला अक्षयनं नर्व्स, दडपण, दबाव मात्र आपला चाबूत ठेवलाय या क्षणाला। बिल्कुल बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा किया गया और काबिलियत है इनके पास, प्रशंसा तो जरूर करनी चाहिए। अभी भी आपके पास 14 गेंदे हैं और जीतने के लिए 25 रनों की जरूरत है। और ये दोनों अनुभवी खिलाड़ी जय विश्वकर्मा और विश्वनाथ चर्चा कर रहे हैं। गेंदबाज के साथ कोई चर्चा नहीं कर रहा है, लेकिन इस वक्त दोनों खिलाड़ी चर्चा करते हुए। अब इनकी क्या चर्चा हुई इसके बारे में चर्चा हम बाद में करेंगे, लेकिन अभी सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं, सामने अक्षय है, मैं छक्का कैसे मारूं। अगर ये सोचते रहेगी तो बात नहीं बनेगी। आपको मोमेंटम बनाने के लिए वो बड़ा शॉट तो बिल्कुल खेलना ही पड़ेगा। अच्छी गेंद, बहुत सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, क्या कमाल का प्रदर्शन गेंदबाज द्वारा। कलमा ने गेंद को फील्ड किया बॉडी लाइन पर। ये इस टीम के जॉन्टी रोड्स है, बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा किया गया। रिक्वायर्ड एंडेड अब 11 की तरफ चला गया है। 13 गेंदे और जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। अक्षय के बारे में तुकाराम सर क्या कहेंगे? बिलकुल, म्हणजे अक्षयवरती का आपण पुन्हा एकदा चर्चा करतो, कारण पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं होतं, धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर कमबॅक केलं होतं विश्वनाथ जाधवचं षटक, हे शेवटचा चेंडू आहे या षटकातील अक्षय। शैलेंद्र स्ट्राइक एंडला, मोठा फटका, एसजी ब्रँड, नायगाव टीमचा एसजी ब्रँड आहे शैलेंद्र घोडेकर। शैलेंद्र सरळ चेंडूला धाडतो मिडविकेटच्या डोक्यावरनं, आर पार सीमारेषे पार, षटकार। थँक्यू प्रशांतजी, मी तुमच्या दिशेने येतोय कारण नारंगी वर्सेस आगाशीचा सामना चालू होता। हितेशने अशा पद्धतीने 5 चेंडू सूर्य हाताळले होतं, शेवटचा चेंडू विकेट टेकिंग हाताळण्याची गरज होती का? इथून एक सुंदर चेंडू, तुम्ही बाजूला व्हा, इतर गोलंदाजांना संधी द्या, हाही विचार। म्हणून मी म्हटलं होतं ना, सोच का दायरा, काय विचाराने आलाय हे महत्वाचं आहे। पण शैलेंद्र घोडेकर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून दिले नायगावच्या संघाला, सामना रंगलाय, पुन्हा एकदा जातोय रिक्वायर धावसंख्येच्या दिशेनं प्रशांत नादवडे यांच्या दिसते। 12 गेंदों का खेल जैसे जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। शानदार मुकाबला मैदान के अंदर। एक गेंद आप टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रख सकते थे या बाहर की तरफ लेके जा सकते थे। एक गेंद आप एक बार फिर का शरीर की तरफ लेके आए तो बल्लेबाज शैलेश ने बहुत बढ़िया तरीके से गेंद को उड़ाया था तारामंडल में, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद जाते हुए। रिक्वायर्ड एंड जो 11 की तरफ चला गया तो वो थोड़ा नीचे आया। अब जाकर 9 के औसत के साथ आपको रन बनाने पड़ेंगे। 12 गेंदे 8 रन चाहिए। एक कांटे की टक्कर मैदान के अंदर बिल्कुल चलती हुई। अब जाकर देखे तो स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए विशाल 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। जय विश्वकर्मा गेंदबाजी करने के लिए तैयार। फिलहाल किरेपाड़ा विलेज इंड से गेंदबाजी कर रहे हैं। समय ज्यादा ना ले, वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा। अमरदीप क्रीडा मंडल जलसार प्रेसिडेंट अमरदीप चैंपियन ट्रॉफी 2022 का जबरदस्त घमासान मैदान के अंदर आप देख रहे हैं और बिल्कुल वो कांटे की टक्कर चल रही है और यही देखने के लिए दर्शक आते हैं। हर दिन जाता है, हर दिन आता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है। एक पैसा वसूल मैच मैदान के अंदर चल रहा है। Now remaining at 12 deliveries and need 18 रन टू विन दिस मैच। एक अच्छा मैच, बहुत दर्शक जो है इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं लाइव के माध्यम से और उसके साथ इस ग्राउंड पर। जय विश्वकर्मा की पहली गेंद, ओह थोड़ा सा आगे आकर खेलने की कोशिश जरूर की गई। टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर है। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा। जय विश्वकर्मा के पास अनुभव की कोई कमी नहीं है। तुकाराम सर बिंदी गेंद के साथ आगाज होता हुआ 11 गेंदों का खेल से जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। क्या बैटल चल रहा है मैदान के अंदर आणि बॅटल चाललेला असताना म्हणजे थोडीशी हडबडी सुद्धा आहे, दोन्ही बाजून हडबडी आहे। याही फटका खेळताना विशाल कोहली डान्सिंग डाऊन द विकेट गेले, ते शेवटच्या क्षणी चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला, पण अनुभवी गोलंदाज आहे जय विश्वकर्मा आहे। गोलंदाजी मार्क वरती अनुभव वर्सेस अनुभव, हे बॅटल याही चेंडूला खेळलाय ऑन साइडला फाईन लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार, 4 धावा।
थँक्यू. इथून 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांची गरज आहे. मी हडबडीचा का उल्लेख केला? या हड़बड़ी हुई तो गड़बड़ी भी होगी. जैसे हमेशा कहते हैं ना कि किसी नदी में नाव अगर डूबती है ना तो बीच में नहीं डूबती, किनारे आते आते डूबती है, क्योंकि सबको उतरने की जल्दी रहती है. इथे हड़बड़ी झाली तर गडबडी सुद्धा होणार. बिल्कुल एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार जय विश्वकर्मा. और दैट्स अ वेरी गुड डिलीवरी. बढ़िया गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, थोड़ी खराब फील्डिंग हुई है. 1 रन का इजाफा. जीत की उम्मीद और हार के डर के बीच की ये लड़ाई है और वो क्या माहौल बनता है एक बार फिर यहाँ से हम महसूस नहीं करेंगे, लेकिन मैदान के अंदर जितने खिलाड़ी है ना वो सारी चीजें महसूस कर रहे हैं. जितने लोग इस टीमों के साथ जुड़े हुए ना वो सारे लोग एक बार फिर महसूस करते हुए. आपके पास 9 गेंदें 13 रनों की जरूरत है. एक जबरदस्त मैच. एक गलती से आप टूर्नामेंट से बाहर जा सकते हैं. इस तरह का माहौल अभी बना हुआ है. जय विश्वकर्मा तैयार. स्ट्राइक रन पर बल्लेबाज शैलेंद्र 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. विशाल ने बनाए 7 रन. एक रोचक मुकाबला आप बिल्कुल देखते हुए. बैकपुट जाके ऑन साइड पर पुल जरूर किया गया. मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. कलवा ने गेंद को फील्ड किया. सुंदर फील्डिंग, शानदार थ्रो. क्या जबरदस्त कंट्रोल होता है इस खिलाड़ी का. आउटफील्ड में सबसे बेहतरीन खिलाड़ी है कलवा. अब जाकर आपके पास 8 गेंदे 12 रनों की जरूरत है. तुकाराम सर अभी भी 4 का फासला बना हुआ है. 4 का फासला आणि तो फासला वाढेल याची काळजी धानेव टीम घेणार, पण तो वाढणार नाहीये याची काळजी नायगावच्या संघाला घ्यावी लागणार. विशाल कोहली स्ट्राइक केला. जय विश्वकर्मा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शर्यतीवरती. चेंडू जरूर आदळलाय. इथे धावाच्या स्वरूपात विशाल कोहली गॉन. मी म्हटलं ना हडबडी होई तो गडबडी होई. गडबडी झाले. विकेट आलाय. गाणे येणार आहे. गाणे घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होईल. थँक्यू. मी तर प्रशांतजी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. तुम्ही जसा उल्लेख केला ना की माहोल काय बनलाय. दोन्ही डगआउट मध्ये सध्याच्या घडीला शांतता आहे. शांतता आहे. पिन ड्रॉप सायलेन्स. तो शोले पिक्चर मधला एक हंगलजीचा डायलॉग. इतना सन्नाटा क्यों मेरे भाई. सन्नाटा आहे पण तुम्हाला सांगतोय दोन्ही संघाचे पाठीराखे असतील, क्रिकेट चाहते असेल, अशा वेळेला एक गोष्ट यायला हवी. ती गोष्ट म्हणजे टाळ्या. तुमच्या टाळ्यामधनं एनर्जी येणार. तुमच्या टाळ्यामधनं नवीन प्रेरणा येणार. तुमच्या टाळ्यामधनं नवीन ऊर्जा येणार खेळणाऱ्या खेळाडूंना. क्योंकि जैसे कहते हैं ना कि आवाज ऐसे दो कि सोए को होश आ जाए और ताली ऐसे बजाओ ना कि खेलने वाले को जोश आ जाए. टाळे यायला हव्या. टाळे येणार नाही तर गडबड होणार. चला थोडीशी घाई करा. नवीन बॅट्समन लवकर द्या, कारण आज पूर्ण हाफ पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. तर त्याकरता विनंती आहे की आपण थोडंसं कॉपरेट करा, सहकार्य करा. प्रशांतजी तुमच्या दिशेने मी येतोय. 7 चेंडू इथून. अभी भी 12 रनों की जरूरत है. 7 गेंदे 12 वाला मैच. क्या कमाल का मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, इसमें कोई संदेह नहीं है. 7-12 कोरा ठेवू नका. सामना खूप चांगला आहे यात काही शंका नाहीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. सामना जिंकण्यासाठी सुरू झाली धडपड. हृदयाची वाढली धडधड. मैदानात बॅट्समनने केली गडबड. या सामन्यामध्ये चित्र पुन्हा एकदा बदलत आहे. जय विश्वकर्मा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला मोठा फटका खेळला. अप्रतिम फटका. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेनं. यावेळेला या चेंडूवरती 6 धावांची मोहर. शैलीच्या बॅटमधनं दर्जेदार षटकार. थँक्यू. आणि शैलेंद्र घोडेकर बघा काय ठरवून आले. शेवटच्या चेंडूवर अगोदरच्या षटकातील षटकार, आताही षटकार. पण जी चूक अक्षयने केली ना तीच चूक असं म्हणेल जय विश्वकर्माने केली. शेवटचा चेंडू होता. इथून एक चांगला चेंडू हाताळायचा होता आणि थोडंसं बाजूला जायचं होतं. कारण आता 6 आणि खरी मजा पहा. कारण अशी सामना जो असतो ना म्हणजे बॉल टू बॉल रन म्हटलं ना प्रशांतजी, हे ट्रॅफिक मध्ये गाडी चालवण्यासारखं आहे. तुमचा बॅलन्सही सांभाळायचा आहे. मोटरसायकलवरती ट्रॅफिक मध्ये गाडी चालवणं फार कठीण असतं. तुमचा बॅलन्स सांभाळायचा आहे. तुम्हाला पुढेही जायचं आहे. तोल सांभाळून पुढे जायचं आहे. इथे तोल कोण सावरणार, तोल कोणाचा सुटणार, संयम कोण दाखवणार आणि संयमाचा बांध कोणाचा तुटणार. एक अच्छा मुकाबला बिल्कुल मैदान के अंदर. अक्षर इस पे कोई संदेह नहीं है. शानदार खेल मैदान के अंदर. एनबी ट्रॉफी में पप्पू रामगोड़े ने इतनी अच्छी गेंदबाजी की थी. 6 गेंदों में 6 रनों की जरूरत थी, तब जाकर वो मैच इन्होंने बचाया था, डिपेंड किया था. एक तरफ बल्लेबाजों के पास आसान मौका है. 6 गेंदों में 6 रन चाहिए और एक अच्छा स्ट्रोक शैलेंद्र का. बहुत ही बेहतरीन तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं. 6 गेंदों का सामना किया. 15 पर बल्लेबाजी करते हुए रिक्वायर्ड बिल्कुल 6 का बन गया.
एक गेंद आपने सही कहा कि एक गेंद आप थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर डाल सकते थे, आपको एक बार फिर वो गेंद मिडिल और लेग स्टंप पर डाली है और उसके ऊपर प्रहार किया गया। शैलेंद्र ऊंचे कद के खिलाड़ी है और बहुत ही बेहतरीन तरीके से वो स्ट्रोक खेला गया था बल्लेबाज की तरफ से। 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता। पहली गेंद बहुत अच्छी थी, या एक बार फिर लेग स्टंप के बाहर है, वाइड बॉल का इशारा। मिस्टर एक्स्ट्रा से आगाज होता हुआ अब देखिए प्रेशर गेंदबाज के ऊपर आएगा। जय विश्वकर्मा ने बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए 5 गेंदें अच्छी डाली थी, लेकिन एक खराब गेंद से खेल का रुख बदला है। खेल में पलटवार, 6 गेंदें और जीतने के लिए 5 रनों की जरूरत है। ऑन साइड पर गेंद को खेलते हुए बॉडी लाइन पर खिलाड़ी मौजूद है, स्ट्रगल कर रहे हैं। गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाएगी, करारा प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। थँक्यू ते 2 षटकार शैलेंद्र घोडेकर लगावलेले. सामन्याचं चित्रच पूर्णपणे पालटून गेलेलं होतं. आता मात्र थोडासा सामना आपण बघतोय नायगाव संघाच्या दिशेने चाललाय. जीत की दहलीज पर है, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन बल्लेबाजों रहा है। अनुराग चौहान, इसके बाद में जो मुकाबला, उस मुकाबले की तरफ भी जाएंगे। इस गेंद को साइड पर खेलने का जो प्रयास किया गया था, खिलाड़ी फिसल गए हैं, यह मौका है। अब अंपायर का क्या फैसला देखना बहुत जरूरी है। तो बल्लेबाज वापस जाएंगे, पिक्चर समाप्त नहीं है। क्रिकेट हम जैसा सोचते वैसा नहीं होता है, बल्लेबाज को वापस आना पड़ेगा, नए बल्लेबाज को मैदान के अंदर जाना पड़ेगा। तो आइए गाना सुनते, गाने के साथ वापस आएंगे। एक बहुत बड़ा विकेट मिला है। थैंक यू। बिल्कुल आपने सही कहा कि क्रिकेट है समाप्त नहीं हुआ है, मैच संपलेला नहीं है। और दूसरी बात आपने कहा, हमारी सोच जहाँ खत्म होती है ना, शायद क्रिकेट वहां से चालू होती। ये है, हा क्रिकेट आहे. हे क्रिकेट क्षणाक्षणाला बदलणारा, सरड्यापेक्षाही जास्त वेगाने रंग बदलणारा हा खेळ आहे क्रिकेट. म्हणून हा खेळ कधी बदलेल हेही सांगता येणार नाहीये. धावाचा एक विकेट झालाय, पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला आलाय नायगावचा एसी ब्रँड शैलेंद्र घोडेकर. 4 गेंदों का खेल से जीतने के लिए 1 रन की जरूरत है। क्या इस मुकाबले में अक्षय जान डालेंगे? ओह, जोरदार अपील और अंपायर की तरफ से क्या एक बार फिर फैसला होगा? बिल्कुल इस वक्त ये सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। तो गेंद बिल्कुल बल्ले को लगे, उसके बाद में शरीर को लगी है। अंपायर का इशारा आया और ये मैच नायगांव ने अपने नाम पर कर दिया। बहुत ही बेहतरीन प्रदर्शन नायगांव का, लेकिन तारीफ करनी होगी अक्षय की, जिन्होंने बहुत बेहतरीन प्रदर्शन किया, अच्छी गेंदबाजी की, टैलेंटेड गेंदबाज है। और अब ग्राउंड स्टाफ की जरूरत है मैदान के अंदर, इशारा करते हुए जयेश मोरे। वेल डन नायगांव, कांग्रेचुलेशन। चलते अब एक बार फिर प्रमोद के पास। प्रमोद हमारे साथ जुड़ेंगे टॉस बॉक्स में, और उसके बाद में इनकी आवाज भी आप मायक्रोफोन पर जरूर सुनेंगे। 5 ओव्हर का मॅच रहेगा। मी जास्त या ठिकाणी वेळ घेऊ नका असं सांगेन नायगावच्या संघाचा नायकाला। विशाल, चला विशाल. त्याचबरोबर इथे आता साईच्या अर्नाळा संघाचे कॅप्टन शैलेंद्र, वेल प्लेड। दबाव में थे बिल्कुल, लेकिन जबरदस्त पारी रही है। लेकिन ये क्रिकेट में हर बार होता है। इस मैच के मॅन ऑफ द मॅच मिस्टर विशाल आपण टॉस बॉक्स मध्ये पण या। त्याचबरोबर अर्नाळा संघाचा कॅप्टन मैदानामध्ये चला। रुपेश, बाकीचे खेळाडू सेकंड करण्याकरता नायगाव संघ चला मैदानामध्ये, आपल्याला सेकंड करायचं आहे। धानूचा संघ लढला निश्चितच शेवटच्या श्वासापर्यंत, परंतु या मॅच मध्ये एक षटकार अत्यंत महत्वाचा जो जयच्या गोलंदाजीवरती आला आणि सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललेलं आहे। दोन्ही संघाचे कॅप्टन सज्ज आहेत। दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेले आहेत।
तर एक मिनिट प्रशांत सर तुम्हाला थांबवतोय. मी इथे सूचना येते श्रीधर पाटील सचिनदादा पाटील यांच्या बंधू यांच्याकडून सूचना येते की श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ थोडीशी दिलगिरी व्यक्त याच्यासाठी करतोय की हा शेवटचा सामना असेल. तुम्हाला मात्र संडेच्या दिवसामध्ये मॅच होणार नाही 5 ओव्हरची, कारण 4 ओव्हर तर खेळू शकणार नाही आहेत. तर त्याकरता मी विनंती करेन की आपण संडेच्या दिवसामध्ये आपण प्रॉपरली टायमिंग तुम्हाला मायक्रोफोनवरून दिलं जाईल. तर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. हा सामना 6 षटकांचा राहील, लक्षात घ्यायचं आहे. हा सामना 6 षटकांचा राहील, कारण घड्याळात 4:30 वाजलेत. आणि गावदेवी धान्यू संघ आपण या ठिकाणी उपस्थित झालात. विश्वनाथ जाधव आणि संपूर्ण टीमचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर कौतुक अक्षयचे पण आहे, खूप चांगली गोलंदाजी त्याने केली, अप्रतिम गोलंदाजी. विशाल प्लीज या. विशाल आपल्याला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. यावेळेला 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला मिळते. त्याचबरोबर या मॅचमध्ये निश्चितच आपण गेम चेंजर खेळून ठरत आहे. शानदार कामगिरी निश्चितच आपली झालेली आहे, त्यामुळे 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपल्याला प्राप्त होतोय. आसिफजी हांडक, खूप चांगली झुंज तुम्ही दिलीत. कळवा कौस्तुभ तरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तत्पूर्वी आपण 500 रुपयाचं पारितोषिक, प्रेक्षक असे आहेत ज्यांचं नाव आमच्यापर्यंत नाहीये परंतु तुमच्यावरती फिदा आहेत. 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळतंय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला प्राप्त होतो आहे, मेडल आणि त्याचबरोबर टी शर्ट आपल्याला मिळणार आहे. तर विशाल अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. तर दोन्ही कॅप्टन या.